अगोदर शिक्षणाचा हक्क नाकारण्यात आला. त्यानंतर सुद्धा एकलव्य सर्वश्रेष्ठ धनुर्धर ठरू नये म्हणून द्रोणाचार्यांनी त्याचा अंगठा कापून घेतला. कर्ण सूतपुत्र आहे, तो एका ठराविक जातीचा नाही हे कळाल्यानंतर परशुरामानं जेव्हा कर्णाला विद्येची सर्वात जास्त गरज असेल तेव्हाच तो ती विसरेल असा श्राप दिला. शिक्षण, संविधान आणि पारदर्शक परीक्षा पद्धतीच्या जीवावर गोरगरीब आणि बहुजन कुटुंबातल्या मुलांनी डॉक्टर, इंजिनियर, वकील, IAS, IPS, न्यायाधीश अशा मोठमोठ्या पदांवर आपला दावा ठोकला आणि हेच इथल्या मनुवाद व्यवस्थेला खटकू लागलं आणि त्यातूनच जन्माला आली पेपरफुटी. लॅटरल एंट्रीच्या नावाखाली IAS सारख्या मोठमोठ्या पदांवर सरकारच्या मर्जीतली माणसं बसवण्यात आली. राज्याचा खरा उत्तराधिकारी असलेल्या प्रभुश्रमाला वनवासात पाठवणाऱ्या या देशामध्ये आयुष्यात कधीही क्रिकेटची बॅट हातात न धरलेला जय शहा ICCचा अध्यक्ष बनला. 2024च्या पेपर लीक प्रकरणामध्ये आरोपींना कठोर शासन करू असं आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारनं 2026 मध्ये त्याच पेपर लीक प्रकरणातील प्रमुख आरोपी संजीव कुमार याला क्लीन चिट दिली. पेपर फुटीचे 8 गुन्हे दाखल असलेला बेदीराम नावाचा आरोपी आज उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारच्या घटक पक्षाचा आमदार आहे. थोडक्यात काय, पेपर फुटी ही केवळ एखादी घटना किंवा दुर्घटना नसून वर्षानुवर्ष पदाच्या खऱ्या अधिकाऱ्यांना पदापासून दूर ठेवण्याकरता रचण्यात आलेल्या षडयंत्राचा एक भाग आहे. आणि हे षडयंत्र उद्ध्वस्त केले आजच्या तरुणाईनं. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि सत्तेला प्रश्न विचारा हा बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेला मूलमंत्र या तरुणाईनं खऱ्या अर्थानं अंमलात आणलाय. तुमचं सरकार कोणाचंही असो, भाजपचं असो, काँग्रेसचं असो किंवा इतर कोणाचे असो, तुम्हाला जर सत्तेत बसायचं असेल तर आमच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागेल, अकाउंटेबिलिटी द्यावी लागेल. आणि हे करणार नसाल तर जिंदा कौमे 5 साल तक इंतजार नाही करती. या तरुणाईनं धर्मेंद्र प्रधानांचा घेतलेला राजीनामा हा केवळ राजीनामा नसून संविधानानं मनुस्मृतीवर मिळवलेला विजय आहे. धन्यवाद.